हे सभागृह किंवा हे नाट्यगृह, या नाट्यगृहात सुद्धा मी बऱ्याच दिवसांनी किंवा वर्षांनी आलो. पण या नाट्यगृहाशी एक वेगळं नातं जोडलेलं आहे. कारण साहजिकच आहे, हे नाट्यगृह आपण महापालिकेच्या माध्यमातून केलं, शिवसेनेच्या वतीने केलं आणि नाव प्रबोधनकारांचं केलं. मागे ज्या वेळेला माझे आजोबा मला काही गोष्टी सांगायचे, त्यांच्या आठवणी सांगायचे, कारण आजोबा सुद्धा नाटककार होते. व्यावसायिक नाटकं त्यांनी लिहिली नाही, त्यांनी समाजाच्या व्यथा सांगणाऱ्या आणि मांडणाऱ्या अशी नाटके. मग खरा ब्राह्मण असेल, टाकलेलं पोर असेल. आणि तेव्हा ते सांगायचे की ती नाटकं समाज सुधारक कशाला नेमकं म्हणतात, त्या नाटकांकडे पाहिल्यानंतर कळेल. काही जणांना नाटकं आवडायचे, ज्यांना आवडायचे ते तुफान गर्दी करायचे. अनेकांना रोसायचं नाही, पोटात दुखायचं, कारण त्यांना वाटायचं की आपल्यावरतीच ठीक आहे. आणि मग ती मंडळी त्या नाटकाला थिएटर मिळणार कसं नाही ते पाहिजे. म्हणजे कोणी जर का थिएटर द्यायला लागला तर त्याला परस्पर निरोप जायचा की थिएटर दिलं तर याद राख. आणि आजोबांचा संसार त्यावेळेला अनेकांना कल्पना नसेल की अक्षरशः जसं आपण म्हणतो की विंचवाचं विराट पाठीवर, तसं ते पाठीवरची विराट घेऊन फिरायचे. आणि विंचवाचा जो डंख असायचा तो समाज विघातक प्रवृत्तींवरती करायचे. आणि मग थिएटर जर का मिळालं तर ते कसं असायचं, स्टेजवरती मातीचे ढीग पडले आणि जिथे विराट असायचं तिकडे उंदीर आणि घुशीची बीळ. मग सगळी जी काही टीम असायची ते थिएटर साफ करायचे, ढीग बाजूला करायचे, आजूबाजूच्या हॉटेलमधनं बाकं खुर्च्या आणायचे भाड्याने आणि नाटकाचा प्रयोग व्हायचा. मग असंच विचार करता करता मनात विचार आला की त्यावेळेला त्यांनी जे काही बीज रोवलं त्यातून शिवसेना जन्माला आली. शिवसेनेने महापालिका ताब्यात घेतली, हे थिएटर बांधलं आणि ज्यांना एकेकाळी नाटकाला थिएटर मिळत नव्हतं त्यांच्या नावाने थिएटर उभं राहिलं. ते करून बाकी मार्मिक म्हणजे काय, पंडितनाथजी तुम्ही बोलता ते बरोबर आहे, ते जर का सांगायला लागलं बहुतेकांना माहिती नेमकं मार्मिकने केलं काय. हे आजच्या नाटकातलं जे शिटी प्रकरण जर का सोडलं किंवा ते बघण्याचं, तर दादागिरी काय होती, ती दादागिरी कशी मोडून टाकायची हे मार्मिकने शिकवलं. आणि बाकी जर का बघितलं तर वर्ष बदलली, दिवस बदलले सगळे, पण परिस्थिती तीच आहे. म्हणजे आजचं जर का मार्मिकचं जर तुम्ही मुखपृष्ठ पाहिलं त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान दाखवलेले आहेत. 5 ते आपले खंड आहेत ना, त्या खंडामध्ये गुंतलेले आहेत आणि तिकडे ऑलिम्पिक चालले. आपलं पण ऑलिम्पिक चालू आहे, 1947 ते 2016 चालू आहे. सगळ्या बाजूने तेच, काश्मीर प्रश्न, पाकिस्तानची घुसखोरी, महागाई वाढते, बेकारी वाढते, दहशतवाद वाढतोय, पुढे काहीच होत नाही. काल मला असं वाटतं की कदाचित पहिल्या प्रथम आपल्या पंतप्रधानांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली. हो ना, पहिल्या प्रथम असेल करायची. विषय काय होता, जवळपास 5 ते 6 तास बैठक चालली आणि 5 ते 6 तास बैठक चालल्यानंतर मग पंतप्रधानांनी ठणकवलं की पाक व्याप्त काश्मीर हा आमचाच अविभाज्य भाग आहे. त्याच्यासाठी पंतप्रधान कशाला पाहिजे, तो आहेच. हे नुसतं बोलताय कोणाशी, ज्यांना माहिती आहे ज्यांना पाहिजे त्यांना ठणकावून काय उपयोग आहे. त्या पाकिस्तानला ठणकवा ना. आधी जसं निवडणुकीच्या आधी जी भाषा होती की पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, ती भाषा कुठे गेली. त्यांची भाषा तीच आहे, त्यांची भाषा बदलत नाहीये. उलट आपण कुठेतरी आता केविलवाणी झालो की काय असं मला वाटायला लागतं. आपले गृहमंत्री तिकडे जाऊन आले आणि मग इथे बोलतात पडोसी है वो मानता नाही. नवीन पिक्चर काढा आता, दिल है ते मानता नाही, तसं पडोसी है ती मानता नाही. मानत नसेल तर कसा मानवायचं ते बघा ना त्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी तशाच चालू आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं मार्मिक असेल, शिवसेना आहेच, आपलं काम कधी संपत नाही, कधी संपू शकणार नाही. जिथे जिथे अन्याय असेल त्या अन्यायावरती लाख पार ही जी काय आपल्या अंगी शिकवण आपण मुंबईला, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. बाकीचे कोण कोण येतील, कोण कोण जातील, निवडणुका येतात, निवडणुका जातात, निवडणुकीच्या आधीची भाषा, नंतरची भाषा, हे सगळं बदलत जाईल. पण आपले पण आज सकाळी मी आचार्य आपल्या पुतळ्यांचा पुतळा जो आहे वरळीला, तिथल्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं, कारण माझ्या आधी बोलणाऱ्यांनी सांगितलं की अनेकांना तो आचार्यांचा पुतळा हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वाटत होता. कारण एकच पुतळा पाहायची सवय, आचार्याकडे कोण माहितीच नाही.
आपण मुंबई कशी लढून संघर्ष करून बलिदान करून मिळवली हे जर मराठी माणूस आता विसरायला लागला असेल तर मला असं वाटतं मराठी माणसाचं वाली कोण राहिले नाही. जर का मी आता म्हटलं तर लगेच सुरुवात होईल, बघा निवडणुका आल्यानंतर यांना मुंबई पुन्हा तोडण्याचा भास व्हायला लागला. भास बीस नाहीये, पण हे पूर्वीचं सत्य होतं. मुंबई महाराष्ट्राला मिळू देणारच नाही याच्यासाठी जवळपास सगळे पक्ष आणि सगळे नेते तेव्हाचे काँग्रेसमधले हे प्रयत्नशील होते आणि तरी सुद्धा मुंबई मराठी माणसाने लढून जिद्दीने त्यांच्या छाताडावरती पाय रोवून मिळवली हा इतिहास आहे. आणि ती मिळवलेली मुंबई आणि तिच्यावरचा आपला छाप हा शिवसेना ही आहेच. शिवसेना असेपर्यंत मी कधी बोलणार नाही, कारण शिवसेना ही असणारच. एक पिढी नाही, दुसरी पिढी नाही, आता पंढरीनाथ म्हणाले चौथी पिढी, ती तरी पिढी हे काम राहणार आहे. आणि म्हणून मार्मिक आहे, शिवसेना आहे, सामना आहे. उद्धव ठाकरे सध्या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोरिवलीतल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये बोलतायत. आपण थेट हे पाहत होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.